वेलकम बॅक टू माय चॅनल सत्याज मॉमी। आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सकाळी सकाळी वातावरण अगदी फ्रेश होतं आणि त्यामध्ये पाऊस देखील चालू होता। थोड्या वेळाने सत्याने आवाज दिला। नेमकीच ती झोपेतून उठली होती। तिला जवळ घेऊन थोड्या वेळ बसले तर तिचं असं चालू होतं। ती स्वतः हसत होती आणि मला देखील हसवत होती। आळस तर काही अजून गेला नव्हता तरी आम्हाला मस्ती करायची होती आणि ते तिचं चालूच होतं। तिला फक्त म्हटलं की तुझं नाव काय तर ती लगेच सांगते। तुझं नाव काय आहे? दिवसभर आमचं घर या गोंडस आवाजाने गजबजलेलं असतं आणि ते आम्हाला फार आवडतं। गॅलरीमध्ये जायचं म्हटलं की बाहेर बाहेर करून ती आम्हाला सकाळी सकाळी उठली की तिचा फार फ्रेश मूड असतो। इथं तिला टीव्हीला चालू असणारी गाणी ऐकायला येत होती तर तिचा डान्स लगेच चालू झाला। ते पण अगदी गोल गोल फिरून डान्स करून दाखवत होती। भरपूर मनसोक्त खेळून झाल्यानंतर तिला आंघोळ घातली, तिचं आवरून घेतलं तरी पण मॅडमचा धिंगाणा चालूच होता आणि मस्ती चालूच होती। त्या एकाच चॉकलेटला ती इतक्या वेळ निरीक्षण करून बघत होती की काय तिला त्याच्यामध्ये दिसत होतं तिचं तिला माहिती। बाहेरून चिमण्यांचा आवाज आला की तिचं लक्ष लगेच तिकडे गेलं आणि ती बघू लागली की कशाचा आवाज येतोय। आमची सत्या एवढी हुशार आहे की तिला गाणं सुद्धा म्हणता येतं बरं का। मी सत्याला विचारलं गणपती बाप्पा कुठे आहे, तर ती मला हाताने करून दाखवत होती गणपती बाप्पा कसा दिसतो ते। खूप वेळ तिचं हेच चालू होतं। आज सकाळपासून ती खूप खेळली होती त्याच्यामुळे आज जरा लवकर झोपली। त्यामुळे म्हटलं आज थोडी एक्स्ट्राची कामं करावीत। घरातले जे मोठे मोठे डबे राहतात त्यांच्यावर सारखी धूळ येते तर ते आज जरा साफ करून घ्यावं म्हटलं। तिची चांगली एक झोप होईल तोपर्यंत माझे हे एवढं काम मी आवरून घेईल असं ठरवलं। सगळे छोटे मोठे डबे खाली काढून घेतले आणि सगळं छानपैकी क्लीन करून घेतलं। घरातली रोजची कामं असतातच पण असं काही एक्स्ट्राचं काम थोडंफार झालं तर बरं वाटतं। जे कोणते डबे स्वच्छ होते ते छानपैकी मांडून घेतले आणि त्यानंतर बाकीचे जे उरलेले डबे आणि डब्यांची झाकणं होती ती घासून आणि पुसून घेतली। आज सकाळीपासूनच पाऊस चांगला होता त्याच्यामुळे आज ऊन काही नव्हतं। नाहीतर घासून ठेवलेली भांडी उन्हात ठेवली की लगेचच्या लगेच कोरडी पडतात आणि त्याच्यामुळे ओलसरपणा अजिबात राहत नाही। आज ऊन नव्हतं त्याच्यामुळे या कापडानेच मी छान भांडी कोरडी करून घेतली। याच्यामुळे फंगस किंवा बुरशी भांड्यांना लागत नाही। असं आजचं एक्स्ट्राचं काम पूर्ण झालं आणि सगळी भांडी आणि डब्बे सगळे छान चमकत होते। माझं काम झालंच आणि सत्या देखील झोपेतून उठली। त्यानंतर तिला थोडा वेळ मी खाली घेऊन गेले आणि ती शर्वरी दीदी सोबत छान खेळत होती। सत्या आता रोज एक शब्द नवीन बोलायला शिकते आणि ती आता बुबू बुबू असं बोलायला शिकली आहे आणि ती शर्वरी दीदीला दाखवत होती तिकडं बुबू आहे तिकडे जाऊ नको म्हणून। आणि यावर्षी गणपती बाप्पा आमच्या पार्किंग मध्ये बसवणार आहेत आणि त्याचं एकदम सुंदर डेकोरेशन सगळ्यांनी मिळून केलेलं होतं। गणपती बाप्पा येणार म्हटलं की सगळीकडचं वातावरण अगदी आनंदीमय असतं।
आणि या सुंदर डेकोरेशनमध्ये सायंकाळी बाप्पांचं आगमन होईल आणि एकदम शोभा येईल। त्यानंतर घरी गेलो, सत्याला जेवण भरवायचं होतं आणि आज तर सत्या स्वतः हाताने खात होती आणि तिचं खाणं असं चालू होतं। गणपती बाप्पांचं आगमन झालेला व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करेलच। तोपर्यंत इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय, टेक केअर।